दहिबडची जिल्हा परिषद गट महाविकास आघाडी मी उमेदवार आहे. तरी मला विकासासाठी माझं चिन्ह आहे तुतारी. पंचायत समिती दहिबडची गण उमेदवार आहे तात्या चव्हाण, त्यांचं चिन्ह आहे हात. मला विकासासाठी तुमचं एक बहुमत मत मला देऊन विजय करावं एवढं आवाहन करतो. मी लक्ष्मण पांडुरंग चव्हाण, पंचायत समिती उमेदवार, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे उमेदवार अमोलदादा कराडे. आम्ही एकत्र महाविकास आघाडीमधून निवडणूक लढत आहोत. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भरभराटीने मतदान करून दोघांना निवडून आणून दिलं पाहिजे. कारण जग कसं आहे, पैशाच्या मागं पळालं आहे. म्हणून वडाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला फिरी येते पिकावर. हे तुम्ही मनावर ताबा ठेवा. मन जिंकला तो जग जिंकला. कारण का इथं खेळी नाटक चालू होणार 2 दिवसामध्ये. मी सगळ्याला विनंती करतो, हे तरुण तडफदार हे उमेदवार आहेत, कामाचे उमेदवार. तुम्ही रात्री 12ला आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी धावून येणार आहे. मी सांगतो, काँग्रेस पक्षाने विक्रमदादांनी माझ्यावर जे भरोसा ठेवला आणि मला तिकीट दिलं काँग्रेस पक्षाचं, मी एवढं सांगू इच्छितो, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज़ दो, हम है वही जहाँ थे यहाँ. जय हिंद, जय कांग्रेस. ಯಾವ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಉಮೇದುವಾರರ ಕಾಯಿ ಹೊಡೆಯುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ದೇವರಿಗೆ ಕಾಯಿ ಹೊಡೆದು ಶುರುವಾತ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಪಕ್ಷದ ಉಮೇದುವಾರರು, ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಪಕ್ಷದ ಅಧಿಕೃತ ಉಮೇದುವಾರರಾದಂಥ ಅಮೂಲ್ ಕರಡೆ ಮತ್ತು ವೈಜಯಂತ ತಾಯಿ ಹನುಮನೆ ಮತ್ತು ದರಿಬಡ್ಚಿ ಘಟ್ಟದ ಅಧಿಕೃತ ಉಮೇದುವಾರರಾದಂಥ ತಾತ್ಯ ಚವ್ಹಾಣ, ಈ 3 ಮಂದಿಗೆ ಎದರ ಸಲುವಾಗಿ ಓಟ್ ಹಾಕಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನನ್ನೊಂದು ಅವರು ತರುಣ ತಡಪದಾರದಾರ, ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ತಾತ್ಯ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಅಮೂಲ್ ಆಗಲಿ ಅವ್ರು ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ನೋಡ್ರೆ ಮಂದಿ ಅವ್ರಿಗೆ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಓಟ್ ಹಾಕಬೇಕು. ನನಗೆ ಇನ್ನೊಂದು ಕೇಳೋದೈತಿ, ಭಾಜಪದವ್ರಿಗೆ ನೇತಾಗಳಿಗೆ ಏನು ಕೇಳೋದೈತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ಈ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟಕದೊಳಗೆ ಎಂಥ ದಿಗ್ಗಜ ಉಮೇದುವಾರರು ಇಚ್ಚೋಕಿದ್ರು. ಯಾರ್ಯಾರಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಕೊಂತೇಲೂರ ರಮೇಶ್ ಮಾಳಿ ಇದ್ದ, ಪಾಂಡ್ರೇವಾಡಿಯ ಶರ್ಮಾ ತಾಂಬೆ ಇದ್ದ. ಇವ್ರು ಎದರಾಗೂ ಕಮ್ಮಿ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಇಂಥವ್ರು ನಮ್ಮ ಘಟನೆಗಿನ ಉಮೇದುವಾರನ ಎಲ್ಲರನ್ನೂ ನಾಕರಿಸಿ ಹೊರಗಿನ ಉಮೇದುವಾರ ತಂದು ಲಾದಾಸ್ತಾರು. ಅದಕ್ಕೆ ಈ ನಾರಾಜಿತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರಿಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮತದಾರ ಸಂಘದೊಳಗಿನ ಎಲ್ಲ ಮತದಾರರಿಗೆ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡೋದೈತಿ, ಪ್ರತಿ ಸಲ ಹೊರಗಿನ ಉಮೇದುವಾರ ತಂದಿಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ ತರ್ತಾರೆ ಪ್ರತಿ ಸಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಶ್ರೀಮಂತ ತಾಂಬೆ ಅದು ಇವರು ಸ್ಥಾನಿಕ ಪಾಂಡ್ರೇವಾಡ್ಯಾಗ ಹುಟ್ಟಿ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದವ್ರು, ಮತ್ತು ರಮೇಶ್ ಮಾಳಿ ಆದರೂ ಪಾಂಡ್ರೇವಾಡಿ ಅವ್ರು ಕೊಂತೇಲೂರದಾಗ ಹುಟ್ಟಿ ದೊಡ್ಡವರಾಗ್ಯಾರ. ಇಂಥವ್ರಿಗೆ ಲೋಕಲ್ದವ್ರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ಲಾರ್ದೇ ಹೊರಗಿನವ್ರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟಾರ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ದರಿಬಡ್ಚಿಯ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಮತದಾರ ಸಂಘದ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಮತದಾರ ಬಂಧು ಬಳಗದವರಲ್ಲಿ ಒಂದು ವಿನಂತಿ ಐತಿ, ಹೊರಗಿನವ್ರು ಹೆಂಗೆ ಬಂದಾರ ಹಂಗೆ ಪಾರ್ಸಲ್ ಕಳಿಸ್ರಿ. ಮತ್ತು ಮತ್ತೊಮ್ಮೆಗೆ ಯಾವ ಘಟನೆಗೂ ಹೊರಗಿನವ್ರು ನಿಂದಿರಬಾರ್ದು. ಇದು ಮೀಡಿಯಾ ಮೂಲಕ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ. श्री भैरवनाथाच्या मंदिरामध्ये राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीतून, त्याचबरोबर श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर यांनी आपल्याला दिलेला पाठिंबा देखील आपल्याला दिलेला आहे. या महाविकास आघाडीतून आपल्यासमोर विकासाची गंगा घेऊन कामाची संधी मागण्यासाठी आमचे उमेदवार आज आपल्यासमोर उभे टाकलेले आहेत. दरिबडची गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि काँग्रेसच्या आघाडीतून आमचे तरुण तडफदार सहकारी माननीय अमोलराव कराडे हे जिल्हा परिषद गटातून उभे आहेत. तर दरिबडची पंचायत समिती गणातून या ठिकाणी तात्या चव्हाण हे उभे आहेत. त्याचबरोबर तिकोंडी पंचायत समिती गणामध्ये सौ वैजंता जालिंदर वनमाने या उभ्या आहेत. खरं तर या दरिबडची जिल्हा परिषद गटामध्ये हे जे 3 उमेदवार उभे आहेत, हे 3ही उमेदवार हे काय पैशानं गडगंज असलेले, मोठमोठ्या बंगला बांधण्यासाठी, कॉन्ट्रॅक्टर घेण्यासाठी उभे असलेले उमेदवार नाहीत. तरी उमेदवार या दरिबडचीच्या पंचक्रोशीतील आजूबाजूच्या गावातील प्रत्येक लोकांच्या समस्या जाणणारे हे उमेदवार आहेत. आमच्या जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आहेत, ज्यांच्यावरती राज्याचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी, त्याचबरोबर या तालुक्याचे नेते माननीय विक्रमदादा सावंत यांनी या महाविकास आघाडीतून एक उमेदवार जो घोषित केला आहे जिल्हा परिषद गटासाठी, अमोलराव कराडे जे आहेत,
त्यांचं जर काम आपण बघितलं तर तिथल्या युवकांच्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना लोकांच्या दारापर्यंत नेणं, लोकांच्यासाठी अहोरात्र झटणं ही त्यांच्या कामाची छबी आहे. आणि खऱ्या अर्थानं जो आपल्याच पंचक्रोशीतला, आपल्या भागातला, आपल्या हक्काचा माणूस आहे तो आपल्या सेवेसाठी नेहमी सदैव तत्पर राहणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांना मी आव्हान करतोय, आपण या उमेदवारांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहायचं आहे. आमचे दुसरे उमेदवार जे दरिवडची गणातून आहेत त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सध्या काँग्रेसनं असा एक उमदा उमेदवार दिलाय, तो उमेदवार देत असताना पैसा, त्याच्या पाठीमागं किती मोठी लोक आहेत किंवा बाकीच्या गोष्टींचं गणित न घालता एक सामान्य कुटुंबातला माणूस पक्षासाठी काम करतोय, लोकांच्यासाठी अहोरात्र झटतोय, अशा उमेदवाराला या ठिकाणी संधी दिलेली आहे. मग दरिवडची वासियांनी जो आपल्या हक्काचा, आपल्या कामाचा माणूस आहे, या दरिवडची गटामध्ये जे आपल्या कामाची माणसं आहेत त्यांच्या पाठीशी आपण ताकदीनं उभं राहायचं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणुकीचं चिन्ह जिल्हा परिषद गटासाठी आणि तिकोंडी पंचायत समिती गणासाठी आहे, तर दरिवडची पंचायत गणासाठी हाताचा पंजा हे निवडणुकीचं चिन्ह आहे. हे आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आणि आज आम्ही एक दरिवडची जिल्हा परिषद गटासाठी एक घोषणा केलेली आहे. ती घोषणा येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी डोक्यात ठेवायची आहे. वाजूया तुतारी आणि पार्सल पाठवूयात माघारी. जे बाहेरची लोक आमच्या मतदारसंघावरती अतिक्रमण करतात त्यांना आपल्याला माघारी पाठवून देण्याची ही सुवर्ण संधी आहे. आपण भैरवनाथाच्या या पांढरीमध्ये उभे आहोत. भैरवनाथाच्या आशीर्वादानं येणाऱ्या या काळामध्ये आपले हे तीनही उमेदवार मताधिक्यानं कसे निवडून येतील याच्यासाठी दरिवडचीच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी, सगळ्या युवकांनी एकत्रित येऊन ही लढाई या तीन उमेदवारांची नाही तर ही लढाई आपल्या दरिवडची गटाच्या अस्मितेची लढाई आहे. आणि ही अस्मितेची लढाई आपण सगळेजण ताकदीनं लढाल असा आशावाद या ठिकाणी या निमित्तानं व्यक्त करतो. येणाऱ्या 7 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस आणि हात ही दोन चिन्ह लक्षात ठेवायचे आहेत आणि आपल्याच घरातल्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत.